नमस्कार मंडळी, आज आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने मऊ पांढऱ्या इडल्या आणि चविष्ट सांबर कसे बनवायचे ते पाहणार आहोत। सगळ्यात आधी रात्री 3 वाट्या तांदूळ आणि 1.5 वाटी उडीद डाळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातली। दुसऱ्या दिवशी त्यात अर्धी वाटी भिजवलेले पोहे घातले आणि सगळे एकत्र छान बारीक वाटून घेतलं। वाटलेलं पीठ खूप जाड किंवा फार पातळ नको, मध्यमसर ठेवायचं। आता हे पीठ 4 तास आंबवण्यासाठी बाजूला ठेवावं। तोपर्यंत आपण सांबारची तयारी करूया। सांबारसाठी मी तूर डाळ, मूग डाळ आणि लाल मसूर अशी डाळ समप्रमाणात घेतली। त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, बटाटा, 2-3 लसणाची पाकळी, थोडं हिंग आणि मीठ घालून कुकरला लावलं। डाळ शिजेपर्यंत कुकरच्या 3-4 शिट्ट्या घेतल्या। आता कढईत थोडं तेल गरम करून घेतलं। तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे, थोडी उडीद डाळ, थोडी हरभरा डाळ घालून छान परतून घेतलं। यानंतर आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, आमसूल आणि थोडा गूळ घातला। चवीनुसार लाल मिरची पावडर, हळद, धने पावडर घालून मसाला छान परतला। आता यात शिजलेली डाळीचं मिश्रण घातलं आणि थोडं पाणी घालून सांबारला उकळी आणली। शेवटी सांबार मसाला आणि चिरलेली कोथिंबीर घालून सांबार छान उकळू दिला। आता आंबून झालेलं इडलीचं पीठ हलक्या हाताने ढवळून घेतलं। इडली पात्रात थोडं तेल लावून इडल्या लावल्या। आणि वाफेवर सुमारे 10 ते 12 मिनिटे छान शिजवले। आणि तयार आहेत आपल्या मऊ स्पंजी इडल्या आणि गरमागरम सांबर। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा